कर्नाटकमध्ये तब्बल 50हून जास्त ट्रॅक्टर जाळण्यात आले ऊसाने भरलेले. का? तर ऊसाला 3,500 इतका प्रति टन भाव पाहिजे होता. तर याच्यामध्ये मला पडलेला प्रश्न हा आहे, त्याच्यामध्ये नुकसान कोणाचं झालं? नुकसान कारखान्याचं झालंय का शेतकऱ्यांचं झालंय? ट्रॅक्टर शेतकऱ्याचे होते, ऊस शेतकऱ्याचा होता, ट्रॉली शेतकऱ्याची होती, तर त्याच्या कारखान्याचं नुकसान काय झालं? हीच आहे का आपली शेतकऱ्यांची एकी? जर अशा पद्धतीने आपण एकी ठेवली शेतकऱ्यांमध्ये, तर शेतकऱ्यांचं काय कल्याण होणार? जर आपल्याला 3,500 इतका भाव पाहिजे होता, तर आंदोलन करण्याचे खूप सारे वेगवेगळ्या पद्धती, तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून पण ती गोष्ट सॉल्व्ह झाली असती. पण तिथं 50हून जास्त शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्याच्यात किती ऊस जळालेला आहे आणि ट्रॅक्टर जळालेले आहे. तर कर्नाटकमध्ये झालेल्या या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि मी बोललो त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये मला नक्की कळवा.